नमस्कार. रावित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण आपला व्हिडिओ कुठल्याही मुद्द्यावर नाही आज, पण ड्रायव्हर बद्दलच आहे. कारण ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये कुठलाही ड्रायव्हर असू द्या, ते भाषेचा वाद नाही. फक्त मी मराठीच्या मुद्द्यावर बोलणार आहे. माननीय राजसाहेब ठाकरे भाषेबद्दल जे बोलतात, मराठी भाषेबद्दल आपले व्हिडिओ सुद्धा मराठीमध्ये असतात. पण आज फक्त मी भाषेबद्दल बोलणार आहे. का माहिती आहे का? ड्रायव्हर बरोबर कित्येक भाषिक लोक बसतात. हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, बिमिल सगळे, या देशातले सगळे. मग महाराष्ट्र असो किंवा कुठलाही प्रांत असो, महाराष्ट्रामध्ये जास्त करून मराठीच बोलली जाते, गुजरातमध्ये गुजराती, तमिळमध्ये तमिळ, कर्नाटकमध्ये कर्नाटक. तर आपल्या इथे सहसा मराठीच बोलली जाते. मी हा मुद्दा का मांडला माहित आहे का? काय लोक बोलतात ना, आम्ही भारतात राहतो, जे परप्रांतीय आहेत ते बोलतात मी भारतात राहतो, हे महाराष्ट्र भारतात आहे, तर मी हिंदी बोलत तर काय झालं. बरोबर आहे तुमचं, पण मला हे कळत नाही. इंटरनॅशनल जेव्हा मी कित्येक ड्युट्या केलेल्या आहेत त्या, मग त्याच्यामध्ये रशियन असो किंवा बाहेरचे म्हणजे कॅनेडियन असो, म्हणजे परदेशी नागरिक, त्याच्यामध्ये मग आफ्रिकन लोक असो, प्रॉपर त्यांना ना इंग्लिश येत नाही. त्यांची ती तिथली स्थानिक भाषा आहे, मातृभूमीची म्हणजे मायबोली भाषा तीच बोलतात. काय लोकांना इंग्लिश सुद्धा बोलता येत नाही. जे आफ्रिका खंडातून येतात ना, त्यांना इंग्लिश येत सुद्धा नाही. त्यांची ती तिथली भाषा बोलतात. इंग्लिश बोलतात पण तोडकं फोडकं, इतकी क्लिअर बोलत नाही. जसे की रशियन कंट्रीमधले असो, अमेरिकन कंट्रीमध्ये त्यांची ती इंग्लिश ऍक्सेंट असते ना, ती वेगळीच असते. पण त्याच्यामध्ये ना तिथल्या भाषेचा गोडवा असतो, तिथल्या स्थानिक भाषेचा. पण मला हे कळत नाही, ती लोक त्यांची भाषा विसरत नाही बोलायला. कुठल्याही देशात गेलं ना तर मोस्टली इंग्लिश बोलतात, पण पूर्ण इंग्लिश बोलत नाहीत. थोडीशी ना त्याचा टच असतो त्या तिथल्या भाषेचा, स्थानिक भाषेचा. मग आम्हाला काय होतं, मराठी भाषेचा मान राखणं, अभिमान राखणं, त्याचा दर्जा सांभाळणं, मराठीत बोलणं. मराठीत मी व्हिडिओ बनवतो. आता माझ्याच कमेंटमध्ये सगळे महाराष्ट्रीयनच आहेत, वाईट वाटून घेऊ नका. कित्येक मराठीच लोक आहेत, आपलेच बंधू सगळे आहेत, ते इंग्लिशमध्ये टाईप करतात. मराठीमध्ये कीबोर्ड आहे दादा, सर्वांना मी विनंती करतो, बहुतेक लोकांनी मराठीमध्ये टाईप केलं तर खूप चांगलं होईल. मराठीचा मान, अभिमान, दर्जा वाढेल. मी कुठल्याही कुणाचाही भावना दुखवत नाही, कुठल्या प्रांताचा, कुठल्या भाषिकाचा, कुठल्याही. फक्त मी मराठी असल्याचा मान, सन्मान आणि दर्जा मिळायला पाहिजे. जसं माननीय राजसाहेब ठाकरे जे बोलतात, पण बोलताना त्या प्रांतामध्ये तुम्ही तिथंच महत्व देता. मला सांगा ना, ड्रायव्हर लोक कित्येक ठिकाणी उभे जर असले, 4 मराठी माणसं उभी असले, तिथं एक जर परप्रांतीय आला तर मराठी माणूस इतका सन्मान देतो की तिथं हिंदी बोलायला सुरुवात करतो. पण तिथेच समजा परप्रांतीय लोक जर असेल ना, तर ते हिंदीत त्यांच्या भाषेतली तिथली बोलतील, स्थानिक भाषा, पण हिंदीत बोलणार नाहीत. का असं? मग आम्ही तुमचा मान राखतो. आम्ही 4 मराठी माणसं जर उभा राहिलो तर तुमचा मान राखण्यासाठी आम्ही हिंदीत बोलतो. मग तुम्ही ज्या वेळेला 4 माणसं उभी राहता, तुम्ही तुमचीच भाषा बोलता, तेव्हा हिंदीत बोला तुम्ही. हा दुजाभाव नको ना. तुम्हाला पटत असेल तर नक्की ह्या व्हिडिओला मी नक्की बोलतो, नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. मी कुठल्याही व्हिडिओला बोलत नाही, पण ह्या व्हिडिओला मी बोलतो. आणि ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.